अचानक रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आल्यास तात्काळ तिकीट हा एकमेव पर्याय प्रवाशांसाठी असतो. मात्र अनेकदा दलाल मोठ्या प्रमाणात तात्काळची तिकिटे खरेदी करून ते जास्त दराने विकतात. त्यामुळे गरजू प्रवाशांना तात्काळची तिकिटे मिळत नाही. भारतीय रेल्वेने आता ही समस्या दूर केली आहे. 1 जुलै 2025 पासून तुम्ही जर रेल्वे प्रवास करण्याच्या विचारात असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण रेल्वे मंत्रालयाने 1 जुलै 2025 पासून तात्काळ तिकिटाच्या बाबतीत नियम बदललेले आहे. सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. चॅनलवर जर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक असणार आहे व त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असणार आहे. लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार केंद्र किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. त्याशिवाय पुढची कोणतीही प्रोसेस करता येणार नाही. यानंतर रेल्वेच्या IRCTC या वेबसाईटवर आपले आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे किंवा मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून IRCTC हे ॲप डाउनलोड करून या ॲपवर आपले आधार कार्ड लिंक करून घ्या. हा नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. तात्काळ तिकिटाची विंडो ओपन झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये फक्त ज्यांनी आपले आधार कार्ड रेल्वेच्या IRCTC या वेबसाईट किंवा ॲपला लिंक केलेले आहे त्यांनाच तात्काळ तिकिटे बुक करता येणार आहे. त्यांच्यासाठी केवळ 30 मिनिटे म्हणजेच अर्धा तास इतकाच कालावधी असणार आहे. 30 मिनिटाच्या कालावधीनंतर त्यांना तात्काळ तिकिटे बुक करता येणार नाही. या काळामध्ये अधिकृत तिकीट एजंट यांना तात्काळ तिकिटे बुकिंग करण्यासाठी काही निर्बंध लादण्यात आलेले आहे. पहिल्या 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये तात्काळचे तिकीट बुकिंग करण्यास मनाई असणार आहे. 15 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुक करताना रेल्वे प्रवाशाला OTP सांगणे गरजेचे असणार आहे. त्याशिवाय तात्काळचे तिकिटे बुक होणार नाही. कोणत्या वेळेत तिकीट बुक कराल तर तात्काळची विंडो ओपन झाल्यानंतर AC क्लासचे तिकिटे सकाळी 10 ते 10:30 या वेळेमध्ये फक्त रेल्वे प्रवाशांनाच बुक करता येणार आहे. अधिकृत तिकीट एजंट यांना या काळात तिकिटे बुक करता येणार नाही. तर सकाळी 11 ते 11:30 या वेळेत रेल्वे प्रवाशांना नॉन AC क्लासची तिकिटे बुक करता येणार आहे. या 30 मिनिटांमध्ये फक्त रेल्वे प्रवासीच तिकीट बुक करू शकतील. या काळामध्ये अधिकृत तिकीट एजंट तात्काळचे तिकीट बुक करू शकणार नाही. एका महिन्यात किती तिकिटे बुक करता येणार? साधारणतः एका महिन्यामध्ये एका प्रवाशाला 24 तिकिटे बुक करता येणार आहे. तात्काळचा रेल्वे तिकीट घोटाळा कसा उघडकीस आला? रेल्वेच्या मते निम्म्याहून अधिक तात्काळ तिकिटे ऑनलाईन तात्काळ तिकिटाची खिडकी उघडल्यानंतर 10 मिनिटातच विकली जायची व सामान्य प्रवाशांना तात्काळच्या तिकिटापासून वंचित राहावे लागायचे. याच दरम्यान रेल्वे मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले की 24 मे ते 2 जून या कालावधीमध्ये AC क्लासचे 1,08,000 तिकिटे बुक झाली होती. पहिल्याच मिनिटात 5,615 तिकिटे बुक झाली होती तर दुसऱ्या मिनिटामध्ये 22,827 तिकिटे बुक झाली होती. दररोज 2,25,000हून अधिक तिकिटे बुक होत होती. तर 13 करोडपेक्षा जास्त ॲक्टिव्ह अकाउंट देखील रेल्वेच्या वेबसाईटवरती अवेलेबल होती. या आकड्यावरून आपल्या लक्षात आले असेलच की रेल्वेच्या तात्काळ तिकिटाचा केवढा मोठ्या प्रमाणात एजंट काळाबाजार करत होते. तसेच 1 करोडपेक्षा जास्त आधार लिंक अकाउंट देखील रेल्वेला सापडलेली आहे. 2 लाखांहून अधिक डुप्लिकेट PNR ID रेल्वे मंत्रालयाने बंद केलेले आहे. 2 करोडपेक्षा जास्त बनावट ID आता बंद झालेले आहे. हा सर्व घोटाळा एजंटमार्फत चालत होता. तात्काळ तिकिटाचा काळाबाजार आणि बनावट ओळखपत्रांचे बुकिंग थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दलालामार्फत चालणाऱ्या या तिकीट घोटाळ्याला आता आळा बसणार आहे
व सामान्य रेल्वे प्रवाशांना तात्काळ तिकिटे वेळेत मिळणार आहे। रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे व रेल्वे प्रवास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।